नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एक प्रेशर कुकर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक छोटी वाटी तूर डाळ आपल्याला स्वच्छ धुवून टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे, एक जवळपास 1.5 ग्लास. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ. आता ही डाळ जी ना आपल्याला प्रेशर कुकरमध्ये छान शिजवून घ्यायची, ती गळाली पाहिजे. या हिशोबाने आपल्याला 4 शिट्या करून घ्यायच्यात आणि 5वी शिटी दाबून ठेवायची. आता काय कढईमध्ये ना थोडंसं तेल घ्यायचं आहे, त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे, त्याच्यात एक अर्धा चमचा. थोडंसं हिंग टाकायचं आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चॉप केलेला फ्राय करून घ्यायचा आहे, एक सोनेरी होईपर्यंत. आता त्याच्यामध्ये एक 8 ते 10 लसण घ्यायचे आहेत बारीक चिरून, मस्त बारीक चॉप करायचे. तर त्याला पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरच. आता 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले, ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. चांगले सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचे बरं का. हे बघा मस्त फ्राय झालं. आता गॅस आहे ना कमी करायचा एकदम. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकायची, अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे, किंवा याच्याऐवजी तुम्हाला जर व्हेज ग्रेव्ही मसाला मिळाला तर तो पण टाकू शकता. आता गॅस वाढवायचा आहे, याला फ्राय करून घेऊ. तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे कसं तो मसाला फ्राय व्हायला मदत होते आणि त्याच्यातली ॲसिडिटी पण आहे ना बॅलन्स होऊन जाते. हे बघा आता ते पाणी आटवून घेऊ मोठ्या आचेवरच. हे बघा आता आजूबाजूला पाणी सुटलं. आता गॅस कमी करायचा आणि पालक जी आहे ना एकदम बारीक अशी चिरून घ्यायची बरं का. हे बघा एकदम बारीक आणि ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. एक जवळपास 1 जुडी पालक येईल. आता गॅस थोडासा वाढवायचा, त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपण अजून मीठ टाकलेलं नाही आहे, आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं, त्याच्यामुळं ना याच्यामध्ये नंतर ॲडजस्ट करू आपण मीठ. थोडंसं पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास. पालक आता आपल्याला वाफवून घ्यायची एक जवळपास 3-4 मिनटं. ह्याच्यावरती झाकण लावायचं, 3 ते 4 मिनटं याला मीडियम टेम्परेचरवर वाफवून घ्यायचे. तर बघा बरोबर 4 मिनिटं झालेले. आणि पालकला ना बारीक चिरल्यानंतर शिजायला ना जास्त वेळ लागत नाही. जर जास्त वेळेला शिजवलं ना तर पूर्ण गाळगाळ होऊन जाईल आणि मग त्याच्यातले जे मेन जीवनसत्व आहे ना ते पण नष्ट होऊन जातील. ही डाळ जी आपण कुकरमध्ये शिजवून घेतली होती ना ती आपल्याला टाकायची. आणि त्याच्या अगोदर ना त्याला कुकरमध्ये घोटून घ्यायची बरं का. व्हिस्क असेल ना तुमच्याकडे तर त्याने घोटून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. गॅस वाढवायचा आहे, मोठा करायचा. हे बघा किती सुंदर दिसते ही डाळ. आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, थोडं पाणी टाकून ॲडजस्ट करून घेऊ. तुम्हाला जर घट्टसर पाहिजे असेल ना तर घट्टसर पण खाऊ शकता, आणि भातासोबत खायची असेल तर थोडीशी पातळ करून घ्या. हे बघा थोडंसं मीठ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा मस्त उकळी फुटली. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे बढिया. हे मी घरीच बनवलेलं आहे. तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे बाहेर मिळतं ते पण यूज करू शकता. मस्त त्याला आता सगळं मिक्स करून घेऊ. त्या तुपाने बघा आता कशी नॅचरल शाईन येईन त्याला. मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर फ्रेश एकदम स्प्रिंकल करायची. मस्त किती जबरदस्त दिसते बघा आपली डाळ पालक. याला तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चुरून, बाजरीची भाकर असती ना तिच्यासोबत हिचा आस्वाद घेऊन बघा. मस्तपैकी ना काय करायचं, बाजरीची भाकर चुरून घ्यायची, त्याच्यावरती ही डाळ टाकायची, वरून लिंबू पिळायचं आणि मग हिचा आस्वाद तुम्ही घेऊन बघा. आणि मग मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की कशी झाली म्हणून.
एक नंबर अशी आपली डाळ पालक आणि तिला आपण जास्त शिजवलेली नाही, त्याच्यामुळं खायला एकदम जबरदस्त लागणार. हे बघा, कुणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा. एक नंबर अशी आपली सुंदर चविष्ट डाळ पालक.